आज आपण बायबलमधल्या काही अशा परिचित गोष्टींवर बोलणार आहोत ज्यांचा खरा अर्थ कदाचित आपल्या लक्षातही आलेला नसेल. हो, म्हणजे वेळ, सृष्टीची निर्मिती आणि भविष्य. या तिन्ही गोष्टी एका अदृश्य धाग्याने कशा जोडलेल्या आहेत हे आपण काही स्रोतांच्या आधारे समजून घेणार आहोत. अगदी. आणि यात आपण 3 दिवस किंवा पाण्याच्या 6 घागरी आणि निर्मितीचा आठवडा यांसारख्या प्रसिद्ध कथांमागे दडलेला जो प्रतिकात्मक अर्थ आहे तो उलगडणार आहोत. आणि या सगळ्या गोष्टी एका भव्य वैश्विक चित्रात कशा एकत्र येतात हे पाहणं खरंच खूप मजेदार असणार आहे. निश्चितच. चला तर मग थेट विषयाला सुरुवात करूया. येशूच्या त्या प्रसिद्ध वाक्याने 3 दिवस. गंमत म्हणजे येशूने याबद्दल 2 वेगळ्या ठिकाणी 2 थोड्या वेगळ्या वाटणाऱ्या गोष्टी सांगितल्या आहेत. एका ठिकाणी ते म्हणतात की जसा योना 3 दिवस माशाच्या पोटात होता तसा मी पृथ्वीच्या पोटात असेन. बरोबर. पण दुसऱ्या ठिकाणी ते म्हणतात आज उद्या आणि परवा मी पूर्णत्वास जाईन. हे थोडं गोंधळात टाकणार आहे नाही का? हो, आहे. एकीकडे मृत्यूची गोष्ट आहे आणि दुसरीकडे पूर्णत्वाची. अगदी. आणि याच गोंधळात किंवा या विरोधाभासातच या सगळ्या विश्लेषणाची किल्ली लपलेली आहे. अच्छा. आज उद्या आणि परवा हे जे विधान आहे ते केवळ 72 तासांबद्दल नाहीये. या स्रोतांनुसार हे 3 दिवस म्हणजे निर्मितीच्या मोठ्या कालखंडाचे प्रतीक आहेत. निर्मितीच्या कालखंडाचे? हो, विशेषतः निर्मितीच्या 4थ्या, 5व्या आणि 6व्या दिवसांचे. पण एक मिनिट थांबा. येशू तर सामान्य लोकांशी बोलत होते. मग ते आज उद्या परवा असं म्हणत असताना त्यांच्या मनात निर्मितीच्या दिवसांसारखी इतकी गुंतागुंतीची रचना असेल हे लोकांना कसं कळणार? हा खूप चांगला प्रश्न आहे. कसं आहे ना, या स्रोतांनुसार येशूच्या बोलण्यात नेहमीच 2 स्तर असायचे. 2 स्तर? हो, एक वरवरचा जो सामान्य लोकांना समजायचा आणि दुसरा एक खोल प्रतिकात्मक अर्थ जो त्याचे शिष्य किंवा जे खरोखर शोध घेत होते त्यांच्यासाठी होता. तर आज म्हणजे निर्मितीचा 4था दिवस. 4था दिवस? त्या दिवशी काय झालं होतं? 4थ्या दिवशी देवाने सूर्य, चंद्र आणि तारे निर्माण केले. थोडक्यात सांगायचं तर जगात प्रकाश आणणारे दिवे. अच्छा. आता विचार करा, येशूला जगाचा प्रकाश असं म्हटलं जातं नाही का? हो, बरोबर. या प्रतिकात्मकतेनुसार 4थ्या सहस्रकात म्हणजे 4थ्या 1000 वर्षांच्या काळात येशू जो खरा प्रकाश आहे तो जगात आला. त्यामुळे त्याचा आज हा निर्मितीच्या 4थ्या दिवशी जोडलेला आहे. अरे वा. म्हणजे येशूचा जन्म आणि निर्मितीचा 4था दिवस जिथे सूर्यचंद्र निर्माण झाले यांचा थेट संबंध आहे. हा योगायोग नक्कीच नसावा. बरोबर. मग उद्याबद्दल काय? या तर्कानुसार तर 5व्या दिवसातही काहीतरी विशेष दडलेलं असणार? नक्कीच. उद्या म्हणजे निर्मितीचा 5वा दिवस. या दिवशी देवाने पाण्यात जीवसृष्टी आणि आकाशात पक्षी निर्माण केले. यातलं पाणी हे अत्यंत महत्त्वाचं प्रतीक आहे. ते शुद्धीकरणाचं आणि परीक्षेचं प्रतीक आहे. शुद्धीकरण? म्हणजे जसं नोहाच्या काळात जलप्रलयातून काही लोक वाचले किंवा इस्रायली लोकांनी तांबडा समुद्र पार केला तसं काहीतरी? अगदी. पाण्याद्वारे म्हणजे संकटातून शुद्ध होऊन नव्या जीवनाकडे वाटचाल करणे हे ह्या दिवसाचं प्रतीक आहे. हे समजलं. पण मग त्या दिवशी निर्माण झालेले मासे आणि पक्षी कशाचं प्रतीक आहेत? आहे. त्यांचाही संबंध आहे. या प्रतिकात्मक रचनेत मासे आणि पक्षी हे जगाच्या किंवा सैतानी प्रभावाखाली असलेल्या गोष्टींचे प्रतीक आहेत. त्यावर आपण नंतर बोलूच, पण आत्ता महत्वाचा आहे 3रा दिवस. म्हणजे परवा? हो, परवा. तो म्हणजे निर्मितीचा 6वा दिवस. या दिवशी देवाने जमिनीवरील प्राणी आणि सर्वात महत्वाचे म्हणजे स्वतःच्या प्रतिरूपात मनुष्य निर्माण केला. हा पूर्णत्वाचा दिवस आहे. पूर्णत्वाचा दिवस? हो, याच दिवशी देवाची प्रतिरूपे तयार होतात. म्हणजे जे देवाचं वचन स्वीकारून त्याच्यासारखे बनतात. आणि या स्रोतांनुसार ह्याच 6व्या दिवसाच्या शेवटी पहिला पुनरुत्थान होतो. एक मिनिट. पहिला पुनरुत्थान म्हणजे नक्की काय? याचा अर्थ काही निवडक लोक इतरांच्या आधी जिवंत होणार आहेत का? हो, थोडक्यात तसंच. या स्रोतांनुसार जे देवासाठी साक्षीदार म्हणून जगले आणि मारले गेले ते या जगाच्या अंतापूर्वी 1000 वर्षांच्या राज्याच्या सुरुवातीला जिवंत केले जातात. अच्छा. आणि हीच घटना 6व्या दिवसाच्या शेवटी घडते असं या विश्लेषणात म्हटलं आहे. ही दिवसांची प्रतिकात्मकता खूपच रंजक आहे. पण याला काही वेळेचं बंधन आहे का? म्हणजे हा एक दिवस म्हणजे नक्की किती काळ? अगदी बरोबर. इथेच या सगळ्या विश्लेषणाची खरी गंमत आहे. पेत्राच्या 2ऱ्या पत्रात एक अविश्वसनीय सूत्र दिलं आहे. कोणतं? प्रभूसाठी एक दिवस 1000 वर्षांसारखा आहे. थांबा, काय? एक दिवस म्हणजे 1000 वर्ष? म्हणजे तुम्ही म्हणताय की निर्मितीचे ते 7 दिवस हे आपल्या कॅलेंडरमधले 7 दिवस नाहीत?
लाहीत. तर मानवी इतिहासाचा 7,000 वर्षांचा नकाशा आहे. अगदी बरोबर. हीच ती आहा मोमेंट आहे. बायबलमधील निर्मितीचा आठवडा हा खरं तर मानवी इतिहासाचा 7,000 वर्षांचा रोडमॅप आहे. अविश्वसनीय आहे हे. या स्रोतानुसार आदमापासून अब्राहमापर्यंत साधारण 2000 वर्षे झाली आणि अब्राहमापासून येशूपर्यंत आणखी 2000 वर्षे. म्हणजे येशूच्या जन्मापर्यंत 4,000 वर्षे किंवा 4 दिवस पूर्ण झाले. बरोबर. आणि म्हणूनच येशू 4थ्या दिवसाच्या किंवा 4थ्या सहस्त्रकाच्या शेवटी आला, ज्याला त्याने आज म्हटले. हे सगळं जुळून येतंय. अगदी. आणि त्यानंतरचा काळ म्हणजे 5वा आणि 6वा दिवस, म्हणजेच पुढची 2000 वर्षे. यातला 6वा दिवस म्हणजे 6वे सहस्रक, ज्यात आपण आता जगत आहोत, तो अत्यंत महत्वाचा आहे. का? कारण याच काळात देवासाठी बलिदान देणाऱ्या हुतात्म साक्षीदारांची एक निश्चित संख्या पूर्ण होते. सैतानाचा खोटेपणा पूर्णपणे उघड होतो आणि 6व्या दिवसाच्या समाप्तीनंतर 7वा दिवस सुरू होतो. आणि हा 7वा दिवस म्हणजे शब्बात, बरोबर, म्हणजे विश्रांतीचा दिवस. हो. जसं देवाने 6 दिवस काम करून 7व्या दिवशी विश्रांती घेतली, तसंच 6000 वर्षांच्या मानवी संघर्षानंतर 7वा दिवस येतो, जो 1000 वर्षांच्या शांतीचा राज्याचा असेल. ठीक आहे. म्हणजे आत्तापर्यंत आपण हे पाहिलं की एक, निर्मितीचे दिवस म्हणजे 1000 वर्षांचे कालखंड आहेत. हो. 2, येशूचे आज, उद्या, परवा हे 4थ्या, 5व्या आणि 6व्या सहस्रकाचे प्रतीक आहे. आणि 3, या सगळ्याचा कळस 6व्या दिवसाच्या शेवटी होणार आहे. बरोबर? एकदम बरोबर. तुम्ही मगाशी म्हणालात की मासे आणि पशु हे सैतानी शक्तींचे प्रतीक आहेत. यावर जरा आणखी प्रकाश टाकूया का? हो, नक्कीच. निर्मितीच्या कथेत जमीन पाण्यातून वर येते. पाणी आणि जमीन यामागेही काही विशेष अर्थ आहे का? निश्चितच. या स्रोतांनुसार पाणी किंवा समुद्र हे गोंधळाचे, अस्थिरतेचे आणि सैतानाच्या कार्याचे क्षेत्र आहे. अच्छा. बायबलच्या जुन्या करारात लेव्याथन नावाच्या एका महाकाय सागरी प्राण्याचा उल्लेख येतो, जो सैतानी किंवा विनाशकारी शक्तीचं प्रतीक मानला जातो. त्यामुळे समुद्र म्हणजे सैतानाच्या नियंत्रणाखाली असलेली ही भौतिक दुनिया. म्हणजे आपण जे म्हणतो ना, मी संकटांच्या समुद्रात बुडालीये, त्याचा काहीसा असाच अर्थ या स्रोतांमध्ये दडलेला दिसतोय. तुम्ही अगदी योग्य ठिकाणी बोट ठेवलंय. तीच ती भावना आहे, गोंधळ आणि अस्थिरता. आणि या गोंधळलेल्या पाण्यातून जमीन वर येते. बरोबर. जमीन स्थिर आहे. ती देवाचं वचन जे बीज आहे ते स्वीकारते आणि फळ देते. आणि हे फळ म्हणजे देवाची प्रतिरूप आहे. त्यामुळे जमीन हे देवाचं वचन स्वीकारणाऱ्या हृदयाचं किंवा चर्चचं प्रतीक आहे. आणि मग ते प्राणी, मासे, पक्षी आणि जमिनीवरचे पशु, या प्रतिकात्मक रचनेत ते देवापासून दूर गेलेल्या, वासनांच्या आहारी गेलेल्या पतित मानवतेचे प्रतीक आहेत. पतित मानवतेचे. हो. पतित मानव पशुसारखा झाला आहे असं म्हटलं जातं. पण 6व्या दिवशी निर्माण झालेल्या देवाच्या प्रतिरूपाने, म्हणजेच देवाचं वचन स्वीकारलेल्या मनुष्याने या सर्वांवर राज्य करायचं आहे. म्हणजे जगाच्या मोहांवर आणि सैतानी शक्तींवर विजय मिळवायचा आहे. अगदी. वा. म्हणजे जमीन, पाणी, पशु या सगळ्यामागे इतका खोल अर्थ दडलेला आहे. ही प्रतीकांची साखळी पाहून मला येशूच्या एका चमत्काराची आठवण होतीये. कुठल्या? काना गावातल्या लग्नाची. तिथेही पाणी होतंच, पण त्याचं रूपांतर एका वेगळ्याच गोष्टीत झालं होतं. हो. त्या घटनेचा या कालरेषेशी काही संबंध आहे का? तो केवळ संबंध नाही, तर तो या संपूर्ण रचनेचा कळस आहे असं म्हणायला हरकत नाही. खरंच? हो. योहानच्या पुस्तकानुसार हा विवाह सोहळा 3ऱ्या दिवशी होतो. आता आपल्या चर्चेनुसार येशूच्या आगमनानंतरचा 3रा दिवस कोणता? 4था, 5वा आणि 6वा. निर्मितीचा 6वा दिवस. बरोबर. किंवा 6वे सहस्रक. त्यामुळे हा विवाह सोहळा 6व्या सहस्रकाच्या शेवटी होणाऱ्या एका मोठ्या घटनेचं रूपक आहे. आणि त्या लग्नातल्या 6 दगडाच्या घागरी, हा आकडा तर आता योगायोग वाटत नाहीये. 6 घागरी आणि 6000 वर्ष. बरोबर पकडलत. त्या 6 दगडाच्या घागरी म्हणजे 6000 वर्षांचा मानवी इतिहास, जो सैतानाच्या प्रभावाखाली होता. तो दगडी आणि रिकामा होता. आणि येशू सेवकांना त्या घागरी पाण्याने काठोकाठ भरायला सांगतात. हो. आणि पाणी म्हणजे काय हे आपण आधीच पाहिले. देवाचं वचन. अगदी. घागरी काठोकाठ भरणे म्हणजे 6000 वर्षांचा काळ पूर्ण होणे. आणि जेव्हा हा काळ पूर्ण होतो, तेव्हा येशू त्या पाण्याला द्राक्षारसात बदलवतो. द्राक्षारस.
जे येशूचं रक्त, त्याचं बलिदान आणि पवित्र आत्म्याचं प्रतीक आहे. बरोबर. याचा अर्थ जेव्हा 6000 वर्षांचा काळ पूर्ण होतो तेव्हा देवाचं वचन म्हणजे पाणी हे पवित्र आत्म्याच्या कार्याने म्हणजे द्राक्षारसाने रूपांतरित होतं आणि काहीतरी अद्भुत घडतं. आणि त्यातही असं म्हटलंय की तो द्राक्षारस सर्वोत्तम होता जो अगदी शेवटी दिला गेला. हा मुद्दा सर्वात महत्वाचा आहे. सर्वोत्तम द्राक्षारस शेवटी दिला जातो. याचा अर्थ 6000 वर्षांच्या शेवटी जेव्हा हुतात्म साक्षीदारांची संख्या पूर्ण होते तेव्हा वधू म्हणजेच चर्च तयार होते. हो, आणि प्रभूचा विवाह सोहळा सुरू होतो. ही वधू म्हणजे 1,44,000 लोक आहेत ज्यांचा उल्लेख प्रकटीकरणाच्या पुस्तकात आहे. त्या समारंभात तयार झालेला उत्तम द्राक्षारस या अंतिम पूर्ततेचे प्रतीक आहे. हे अविश्वसनीय आहे. याला जोडणारं आणखी एक रूपक आहे, बरोबर? ती समारी स्त्रीची कथा. हो, ती कथाही याच्या समांतर आहे. तिला 6 पुरुष होते असं काहीतरी. अगदी. येशू त्या स्त्रीला म्हणतात की तुला 5 पती होते आणि आता जो तुझ्याबरोबर आहे तो 6वा आहे, पण तो तुझा खरा पती नाही. या स्रोतांनुसार हे 6 पुरुष म्हणजे 6000 वर्ष चाललेले सैतानाचे हिंसक राज्य आहे. या काळात मानवतेने खऱ्या पतीला म्हणजे देवाला सोडून इतरांची सेवा केली. आणि येशू हाच 7वा खरा वर आहे. हो, जो या 6 कालखंडानंतर येतो आणि तिला जीवनाचे पाणी देतो. तर मग या सगळ्या चर्चेचा सार काढायचा झाला तर बायबलमधील या घटना केवळ वेगवेगळ्या कथा नाहीत. निर्मितीचे दिवस, येशूचे 3 दिवस, कानातील विवाह सोहळा, समारी स्त्रीची कथा, या सगळ्या एकाच मोठ्या भव्य कहाणीचे भाग आहेत. एका प्रतिकात्मक कालरेषेत त्या गुंफलेल्या आहेत. अगदी बरोबर. आणि या सगळ्या घटना 6व्या दिवसाच्या शेवटी होणाऱ्या अंतिम पूर्ततेकडे निर्देश करतात. 6 दगडाच्या घागरी म्हणजे 6000 वर्ष. त्या पाण्याने म्हणजे देवाच्या वचनाने भरल्यावर द्राक्षारसात म्हणजे पवित्र आत्म्याच्या कार्यात बदलतात. आणि यातून वधू म्हणजेच हुतात्मा साक्षीदारांचा पूर्ण झालेला गट तयार होते आणि प्रभूचा विवाह सोहळा सुरू होतो. ही एक अतिशय व्यापक आणि जोडलेली रचना आहे. जर वेळेची आणि घटनांची ही प्रतिकात्मक रचना खरी असेल तर यावर विचार करण्यासाठी श्रोत्यांना एक अंतिम प्रश्न देऊया. आजच्या काळात ज्याला हे स्रोत 6व्या दिवसाचा शेवट म्हणतील, तिथे जगणाऱ्या व्यक्तीसाठी देवाचे प्रतिरूप बनून जगाच्या आकर्षणाच्या आणि मोहाच्या पशूंवर विजय मिळवून एक साक्षीदार म्हणून जगणं याचा वैयक्तिक स्तरावर काय अर्थ असू शकतो यावर विचार करायला नक्कीच हरकत नाही.